नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत ओल्या नारळाची आणि त्यामध्ये आंबा टाकून एक वडी करणार आहोत। हा उपवासाचा पदार्थ पण आहे। बघा मी एक ओलं नारळ घेतलेले। आपल्याला जर हे साईडचं जर काढायचं असेल तर आपण हे काढू पण शकता, मी नाही काढलं। पण आता आपल्याला ह्या शिऱ्यासाठी काय लागणार आहे पहा। ही मी दुधावरची साय घेतलेली आहे, फुल क्रीमची साय आहे ही, आणि साखर घेतलेली आहे, एक काजू बदाम घेतलेले आणि 4 वेलायची घेतलेली आहे। आता आपण हे ओलं खोबरं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया बारीक असं। हे बघा, आता हे खोबऱ्याचं मी असं ग्राइंड करून घेतलेलं आहे, असं बारीक, आणि असं ओलसर ह्यामध्ये अशी ओलसरपणा राहतो, पाणी येते नारळाचं। आता आपण कढईवरती गरम ठेवूया, गरम करायला ठेवू। आणि आता ह्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकायचं आहे आपल्याला, व किंचित तूप टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं, कारण आपण ती साई ठेवलेली आहे ना, त्यामध्ये आपल्याला तूप सुटणार आहे परत, त्यामुळं आपण खूप थोडं तूप टाकायचं आहे ह्यामध्ये, जेणेकरून ते खाली कढईला चिटकणार नाही। बघा आता तेल गरम झालेले। आता आपण त्यामध्ये हे थोडे ड्रायफ्रूट हे करून घेऊया। हलकेसर भाजून घ्यायचे आपल्याला हे। बघा आता ह्यामध्ये ना आपण हे खोबऱ्याचा हे केलेला किस टाकूया, आणि ह्याला असंच आपल्याला लो फ्लेमवर हलवत राहायचे। थोडंसं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। आणि थोडंसं आणखीन 2 मिनिट आपल्याला हलवत राहायचं। हे पहा, त्याला साखर टाकल्यानंतर असं थोडं पाणी सुटणार आहे, आणि त्या पाणी थोडंसं आपण आटेपर्यंत असं हलवत राहायचं आहे आपल्याला। हे पहा, आता आपले पूर्ण हे थोडंसं कोरडं पडलेलं आहे। आता आपण ह्यामध्ये हे पूर्ण आपली क्रीम असलेलं दुधावरची साय घालायची आहे, खूप छान चव येते। आता आपण परत 2 मिनिट असंच हलवत राहूया। हे बघा, आता हे पूर्ण साई त्याच्यामध्ये हे झालेली आहे। आता आपण ह्यामध्ये हे आंब्याचा रस टाकूया, त्याच्यात मी पाणी नाही टाकलेलं आहे। खूप छान नारळाला आंब्याची चव मस्त येते। आता हे आपण असंच हलवत राहूया, 2 मिनिट हलवायचं आपल्याला हे। हे पहा, आता हे पूर्ण आपल्याला थोडंसं पाणी आटूपर्यंत हलवत राहायचं आहे, जेणेकरून हे आपलं सारण असं मोकळं झालं पाहिजे। हे पहा, मस्त असा आंब्याचा कलर आलेला आहे। पहा आता पूर्णपणे असं मोकळं झालेलं आहे, आणि थोडा दाटसरपणा आलेला आहे। आता आपण ह्यामध्ये थोडी विलायचीचे पूड घालूया, आणि आता आपण थोडंसं वेळ आणखीन हलवू आपण। पहा, आता पूर्ण आपली खोबऱ्याचा आणि आंब्याचा शिरा तयार झालेला आहे। आता आपण प्लेटला तूप लावून घेऊया, आणि हा शिरा उतरून घेऊया आपण।
आता हे थंड झाल्यानंतर ह्याच्या अशा जाडसर आणि थोड्याशा अशा कडक वड्या बनतात. आता हे गरम आहे, आपण ह्यामध्ये पूर्ण असं पसरून घेऊया. हे पहा, असं पसरून घेतलेले आहे. आणि आता ह्यावर आपण असं वरतून थोडेसे ड्रायफ्रूट घालूया. आणि आज एकादशी निमित्त आपल्याला ही उपवासाची पण रेसिपी होती आहे. बघा, तुम्हाला आवडली तर कमेंट करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा म्हणजे खोबऱ्याचा आणि आंब्याचा वड्या कशा झाल्या ते. रामकृष्ण हरी.